नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले आहेत, तर त्यापैकी काही महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ड दाखवत आहेत आणि काही महिलांचे रिजेक्ट झालेले आहेत. तर मित्रांनो, काय कारणं आहेत समजा रिजेक्ट होण्यामागे, तर ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हे मिळत जातील. आणि समोर दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर या योजनेसाठी बऱ्याच महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्हसुद्धा दाखवत आहेत. तर रिजेक्ट होण्यामागचं मुख्य कारण काय आहे ते जाणून घेऊया आपण. त्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये कुठलंही एक ब्राउझर ओपन करून घ्या. जसे की मी गूगल हे यूज करतो. तर त्यामध्ये आपण टाकूया आधार लॉग इन असं टाईप करून ते आपण सर्च करूया. हे बघा, असा इंटरफेस इथे दिसेल तुम्हाला. जो पहिला टॅब आहे माय आधार लॉग इन, यावर तुम्हाला क्लिक करून टॅब हा ओपन करायचा आहे आणि इथे जे लॉग इन आहे त्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. इथे आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा हा व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. तर मी इथे आपला आधार क्रमांक टाकतो आणि इथे कॅप्चा हा टाकून घेतो. हा टाकून घेतल्या इथे लॉग इन विथ OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करायचा. जसंही OTP एंटर करायचा इथे लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथे वेगवेगळे टॅब आपल्याला दिसत आहेत, जसे की डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड आधार. तर हे जे बँक सीडिंग स्टेटस जे आहे त्यावर आपण क्लिक करून घेऊया. कारण मुख्य कारण हेच आहे मित्रांनो की ज्यांचे आधार शेडिंग नाहीत त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत. तर थोडा वेट करायचा आहे. आणि इथे बघा, त्या आधार नंबरशी जितके काही अकाउंट आपले लिंक आहेत ते सर्व इथे दाखवत आहे. आणि फॉर्म भरताना जो अकाउंट नंबर आपण टाकलेला आहे तो जर इथे दाखवत असेल तर आपला फॉर्म हा नक्कीच अप्रूव्हल होणार आहे. कारण ही जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती DBT मार्फत मिळणार आहे. त्याकरिता आधार लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांचे आधार लिंक नसेल किंवा इथे बँक दाखवत नसेल तर अशा महिलांनी आपले आधार कार्ड हे बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचे आहे. म्हणजेच KYC हे करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंटला तुमचा आधार नंबर हा लिंक होईल. तर ज्यांचे आधार लिंक नसेल त्यांनी आधार लिंक हे करून घ्यायचे आहे. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती चांगली वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा.